अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का की आपली नाभी ही केवळ एक आपल्या शरीराचा भाग नाही, तर आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. असे म्हटले जाते की जेव्हा बाळ आईच्या गर्भात वाढत असते, तेव्हा त्याला त्याची सर्व शक्ती, पोषण आणि जी काही ऊर्जा आहे ती त्याला नाभीतून मिळत असते. याचाच अर्थ नाभी हे जीवनाचे पहिले दार आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की आपले नशीब बदलण्याचे रहस्य आपल्या नाभीत लपलेले आहे. शास्त्रामध्येही याचा उल्लेख आहे. भगवान विष्णूच्या नाभीतून एक कमळ निघाले आणि त्याच कमळावर भगवान ब्रह्मा प्रकट झाले, ज्यांच्यापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. तुम्ही कल्पना करा की सृष्टीची सुरुवात जिथे झाली तिथे किती अद्भुत रहस्य लपलेले असेल. आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, जो जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केला तर तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. झोपताना तुम्हाला फक्त तुमचा हात हळुवारपणे तुमच्या नाभीवर ठेवावा लागेल आणि 2 जादुई शब्द तुम्हाला म्हणावे लागतील. माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा की गरिबी, दुःख आणि संकटे तुमच्या आयुष्यातून हळूहळू नाहीशी होतील. देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर येतील. तुमचे घर सुख आणि समृद्धीने भरभरून जाईल. कधीही संपत्तीची कमतरता तुम्हाला भासणार नाही. तर मित्रांनो, हा सोपा उपाय तुमची ऊर्जा जागृत करतो आणि संपूर्ण विश्वाच्या शक्ती तुमच्याकडे आकर्षित करतो. जेव्हा तुम्ही तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवता, तेव्हा तुमची सर्व एकाग्रता आणि तुमचं जे काही लक्ष तिथं केंद्रित होतं आणि तिथेच तुमचे नशीब बदलू लागते. आता प्रश्न असा आहे की ते 2 शब्द कोणते आहेत? तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही लक्ष ठेवा, कारण जोपर्यंत तुम्हाला हे रहस्य पूर्णपणे समजत नाही, तोपर्यंत त्याचा कोणताही परिणाम त्याच्यावरती होणार नाही. तर मित्रांनो, मानव आयुष्यभर कठोर परिश्रम करतो. काही शेतात घाम गाळतात, काही नोकरीत काम करतात, काही व्यवसायात दिवस रात्र काम करत असतात. प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचे फळ हवं असतं. पण खरं सांगायचं तर बहुतेक लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार काहीच मिळत नाही. अनेकांना उदरनिर्वाह करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. का? कारण त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वादच मिळत नाही. वैश्विक शक्ती त्यांना साथ देत नाहीत आणि जोपर्यंत त्यांना हा आशीर्वाद मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्याचे निकाल नेहमी कमीच मिळतात. पण मित्रांनो, आणखी एक सत्य आहे की जर योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्या तर नशीब बदलू शकते. आपलं भाग्य चमकू शकतं. ज्यांना संपत्ती मिळाली नाही, त्यांच्या आयुष्यातही आनंदाचा वर्षाव होऊ शकतो. आता मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे जीवन कधीही पूर्वीसारखे राहणार नाही. तुम्हाला वर्षानुवर्षे ज्याची कमतरता भासली, मग तो पैसा असो, प्रेम असो, लग्न असो, मुलं असो किंवा जीवनातला कोणताही आनंद असो, तो हळूहळू तुमची इच्छा पूर्ण होऊ लागेल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की हा उपाय करत असताना तो कोणासोबतही तुम्ही शेअर करू नका. जर तुम्ही तो दुसऱ्याला सांगितला तर त्याचा परिणाम नष्ट होईल. म्हणून तो उपाय जो आहे तो गुप्त ठेवा. म्हणून मी आता जास्त उशीर करणार नाही. तर चला, मी तुम्हाला ते 2 चमत्कारिक शब्द सांगते की जे तुमचे जीवन पूर्णपणे बदलतील. पण त्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. कारण मित्रांनो, चमत्कार तेव्हाच होतात जेव्हा श्रद्धा आणि विश्वास हे एकत्र येतात. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये असंख्य मंत्र आणि स्तोत्र आहेत. हे फक्त शब्द नाहीत, तर दैवी शक्तीचे एक स्तोत्र आहेत. फक्त भक्तीने त्यांचे पठण केल्याने आपल्या आयुष्यातील, आपल्या जीवनातील समस्या सगळ्या दूर होऊ शकतात. मनाला शांती मिळते, शरीराला बळ मिळते आणि आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. या उपायाने तुमचे मन एकाग्र होईल. आजार आणि जे काही तुमच्या आयुष्यात वादविवाद जे काही असतील तुमच्या घरात, तर ते नाहीसे होतील. तुम्हाला तुमच्या संसारातील सगळी संसारिक सुखे मिळतील. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि कायमची स्थिर राहील. लोक अनेकदा दिवस रात्र खूप कठोर परिश्रम करतात, परंतु पैसा त्यांच्यासोबत राहत नाही. कठोर परिश्रम करूनही देवी लक्ष्मी त्यांच्या घरात कायमची राहत नाही. परंतु या उपायानंतर लक्ष्मी तुमच्या हातात नेहमी राहील, संपत्ती येईल आणि कायमची तुमच्यासोबत राहील. आता तुम्ही कल्पना करा की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्षे रेंगाळणारी जुनाट समस्या काही असेल, पैशाची कमतरता असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात जर समस्या असतील, तर हा उपाय तुमच्यासाठी एक वरदान ठरणार आहे. जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर तुमचे जीवन संपत्तीने
भरून जाणार आहे, इतके की ते तुम्हाला हाताळणे सुद्धा कठीण होणार आहे. जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह असेल किंवा लग्न होत नसेल तर लवकरच तुमचे लग्न होईल आणि तुमचे नाते अधिक गोड बनेल. जर तुम्ही सतत आजारी असाल, मग ते मधुमेह असेल, हृदय, मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्यांसारखे काही गंभीर आजार असू देत, तर हा उपाय तुमचे आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत करेल. तर मित्रांनो, हे काल्पनिक नाही. अनेकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि काही दिवसातच त्यांचे सकारात्मक परिणाम त्यांना दिसून आले आहेत. तर त्यांचे जीवन सुद्धा बदलले आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की या गोष्टीला, या उपायाला तुम्ही हलके घेऊ नका. जेव्हा तुम्ही ते पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने ते आचरणात आणाल, तेव्हा देवी लक्ष्मी आणि विश्वाच्या शक्ती तुमच्या बाजूने काम करू लागतील. तर मित्रांनो, कृपया आत्ताच हा उपाय करून पहा. बरेच लोक कर्जात बुडालेले आहेत. ते कर्जांच्या ओझ्याने अधिकाधिक दबले जात आहेत. जर ते त्यातून बाहेर पडू शकत नसतील तर त्यांसाठी सुद्धा हा एक उपाय आहे. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा. मी सर्व उपाय एक एक करून समजावून तुम्हाला सांगेन. तर पहिला उपाय आजारी लोकांसाठी असेल. जर तुम्ही दिवसभर आजारी असाल, सतत रुग्णालयात, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जावं लागत असेल, तर मित्रांनो, एक सोपा उपाय आहे. तुम्हाला फक्त तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवावा लागेल आणि 2 शब्द बोलावे लागतील. तुम्ही काय करता? लक्षपूर्वक ऐका. रात्री झोपताना तुम्हाला फक्त एक लवंग घ्यावी लागेल. फक्त एक लवंग. झोपताना ती लवंग तुमच्या नाभीवर तुम्ही ठेवा. ती लवंग तुमच्या नाभीवर ठेवल्यानंतर लवंगावर हात धरून फक्त 2 शब्द म्हणा आणि ते 2 शब्द हे आहेत. काळजीपूर्वक ऐका की तो शब्द म्हणजे ओम ह्रीम. हा एक शक्तिशाली बीज मंत्र आहे आणि या शब्दाचा अर्थ विश्वाच्या शक्ती आहेत. हो मित्रांनो, तर विश्वातील सर्व शक्ती ओमशी जोडल्या गेल्या आहेत. आणि दुसरा म्हणजे ह्रीम. तर हा आरोग्य आणि शक्तीचा बीज मंत्र आहे. तर मित्रांनो, आता ते कसे करायचे ते काळजीपूर्वक तुम्ही परत एकदा सांगते, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नाभीवर एक लवंग ठेवा. डोळे बंद करा. नाभीवर हात ठेवा आणि तुमच्या सर्वात विश्वासू देवतेचे, म्हणजेच जर ते तुमचे कुटुंब देवता, भगवान भोलेनाथ किंवा बजरंगबली आणि ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता, त्यांचे तुम्ही ध्यान करा आणि त्यानंतर या मंत्राचा तुम्ही जप करा. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे सर्व आजार काही दिवसातच दूर होतील. तर मित्रांनो, तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यावा लागेल. 7 दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना या मंत्राचा 3 वेळा जप तुम्ही करा. कल्पना करा की नाभीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत आहे आणि शरीरातील प्रत्येक आजार हा जळत आहे. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल. माझ्या शरीरातील सर्व वेदना निघून जात आहेत हे तुम्हाला स्वतःच्या मनाशी मानावे लागेल. कारण मित्रांनो, तुमचे संपूर्ण शरीर हे नाभीशी जोडलेले आहे. नाभी ठीक आहे. विश्वाच्या सर्व शक्ती एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला स्वप्नातही कल्पना तुम्ही कधी केली नसेल इतकं आराम तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही रुग्णालयात जाणे थांबवा. तुमच्या आरोग्यात चमत्कारिक बदल दिसतील. तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. जर तुम्हाला मंत्र समजला नसेल तर कमेंटमध्ये विचारा. आपण जे बोलतो, आपण जे ऐकतो त्यात थोडा फरक असू शकतो, म्हणून कमेंटमध्ये विचारा. आता दुसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्तीसाठी तर ती काळजीपूर्वक ऐका. जर ते 2 शब्द कोणते आहेत आणि ती कोणती कृती यामध्ये करायची आहे आपल्याला, तर पहा, तुम्हाला थोडे गंगाजल घ्यावे लागेल. परत रात्री झोपताना त्या गंगाजलचे 2 थेंब तुमच्या नाभीत टाका. परत बऱ्याच लोकांना गंगाजल मिळत नाही, म्हणून स्वच्छ पाणी वापरू शकता तुम्ही. पूर्णपणे स्वच्छ पाणी घ्या आणि त्यांचे 2 थेंब तुमच्या नाभीत टाका. तुम्ही हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी रात्री करू शकता. तुमचा उजवा हात तुमच्या नाभीवर ठेवा आणि या मंत्राचा 11 वेळा तुम्ही जप करा आणि कल्पना करा की तुमचे सर्व कर्ज धूळ खात जाईल आणि तुमच्या पायाखाली चिरडले जातील. आणि हा उपाय जो आहे तो 21 दिवस तुम्ही सतत करा. त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल आणि तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला जी काही पैशाची कमतरता आहे ती दूर होईल.